आणि दोन्ही फलंदाजांची नावं कळवायची आहेत. विपुलजी मामुनकर यांच्या संकल्पनेतून साकारली गेलेली आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केली गेलेली विपुल दादांच्या आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतायत. 8वं पर्व आहे आणि आमचे सर्व जेवढे स्पॉन्सर्स आहेत, जेवढे पॅकर आहेत, त्या सगळ्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. चला चेंडू द्या. चला गाई करा विनंती असेल गाई करा. एका मॅच साठी भरपूर वेळ जातोय, लक्षात घ्या वेळ नाहीये. मला वाटतं वेळ या ठिकाणी चेंडूसाठी लागतोय. मात्र विनंती असेल आपल्याला रात्री लवकरात लवकर मॅच संपवायचे आहेत, कारण की इयत्ता 12वी ची परीक्षा या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे जास्त उशीर होणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष द्यायला हवा. चला सामन्याला सुरुवात करा. दोन फलंदाज नितीन आणि अरविंद आपण बघतोय ते म्हणजेच अजंता या संघाकडून 2 सलामीवीर. हिमालय संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं जाते. पहिला चेंडू टर्न झालाय, परंतु वाईडच्या दिशेने जाईल चेंडू. अवांतर धाव दिली जाईल. पहिली धाव इथे धावसंख्येचा श्री गणेशचा इथे होताना दिसतोय तो अजंता संघासाठी, आणि पहिली धाव वाईडच्या रूपाने दिली जाते गोलंदाजाकडून. गोलंदाज आपण बघतो तो म्हणजेच सन्मिश. हा चेंडू मात्र नो चेंडूची घोषणा केली जाते पंचांकडून. नो चेंडू. पुन्हा एक अवांतर धाव. थोड्याशा चुका केल्या गेल्यात. फक्त नोची धाव असेल का की नो प्लस 1, एकूण 2 धावा. एवढंच मात्र वेगवान फटका, परंतु चेंडू फील्ड केला जातोय. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 3. नकुल यानंतरचा मॅच तिरुमाला टायगर्स आणि अरावली फायटर्स. 5वा मॅच टॉस साठी यायचे दोन्ही संघाचे संघनायक. मग धावसंख्या 4. 2 चेंडू फक्त टाकून झाले. त्यावेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली. थँक्यू डीजे. बॅटर नेम राकेश. गेल्या वर्षाचा मॅन ऑफ द सिरीज. आयकॉन प्लेअर असेल नकुल हा. गेल्या सीझनचा मॅन ऑफ द सिरीज ठरला होता फलंदाज, आणि जेव्हा लिलाव झाला होता त्यावेळेस मात्र बोली जबरदस्त लागली होती या फलंदाजावरती. तोच हा फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच राकेश. एवढेच पहिल्या चेंडूला सामोरा गेला होता आणि या चेंडूवर मात्र कोणती धाव नसेल. धावसंख्या आपण बघतो ते म्हणजे 4 धावा झाल्यात.
आणि राकेश हा फलंदाज गेल्या सीझनचा एक मॅन ऑफ द सिरीज ठरला होता हा फलंदाज. बघा या सीझन मध्ये त्याच रीतीने फलंदाजी केली जाते का राकेश या फलंदाजाकडून, आणि ती आशा अपेक्षा अजंता संघाला असेल या फलंदाजाकडून. त्यासाठी येथे मात्र भरपूर बोली लागली होती या फलंदाजावरती, बरेच संघ इंटरेस्टेड होते. जवळपास सर्वच संघ या फलंदाजाच्या मागे लागले होते जेव्हा लिलाव पार पाडला त्यावेळेस, परंतु शेवटी अजंता या संघाकडे हा फलंदाज गेला. सुरेख चेंडू टर्न मिळला जातोय पुन्हा एकदा चेंडूला. चेंडू जाईल निर्धाव. धाव संख्या आपण बघतो ती म्हणजे 5 धावा. इथे पहिल्या षटकाचा खेळ झालाय. थँक्यू डीजे. यावेळेस पुढचा गोलंदाज जिगर आपण बघतोय. पहिला चेंडू नाही, पहिला चेंडू सुरेखरित्या हाताळला जातोय, परंतु यावेळेस मात्र या चेंडूवरती एक धाव मिळली जाईल. एक धाव या चेंडूवरती दिली जाते. धावसंख्या 1-6 वरती जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा सुरेख फटका, चेंडू जातोय सीमा पार. धावसंख्या जाऊन पोहोचते तिथं बल 10 या आकड्यावरती, दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या पोहोचली जाते. बघा सुरेख फटका खेळून काढला फलंदाजाने. मागच्या चेंडूवरती खणखणीत सनसनीत असा चौकार आपण बघितलाय नुकत्याच मागच्या चेंडूवरती, तो म्हणजे नितीन या फलंदाजाने. बघा धावसंख्या 10 आपण बघतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे रंगला जातोय. पुन्हा एकदा वाईडची घोषणा केली जाते. पुन्हा एकदा एक अवांतर धाव दिली जाईल. एकने ऍड करून धावसंख्या पोहोचली जाईल 11. फुलटॉस चेंडू असेल परंतु क्षेत्ररक्षण केले जाईल, फील्ड केला जाईल चेंडू. तोपर्यंत एक धाव घेण्याचा वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे, आणि ती धाव इथे कंप्लीट होताना दिसते. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 12 धावा. बघा 4 चेंडूचा खेळ झाला. या षटकामधील धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 12 रन्स, 12 धावा झाल्यात. थोडीशी अटॅकिंग फील्ड इथे लावण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा पुढचा चेंडू 5वा चेंडू असेल, आणि पुन्हा दिशाहीन चेंडू, पुन्हा दिशाहीन चेंडू. धावसंख्या अतिरिक्त पुन्हा एकदा 13 वर पोहोचली जाईल. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु एका धावेपेक्षा जास्त काही फलंदाज राकेशला मिळणार नाही. यावेळेस मात्र चांगली फलंदाजी होताना दिसते ते म्हणजे अजंता या संघाची. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका, एका धावेचा वेगवान प्रयत्न, आणि ती वेगवान धाव कंप्लीट सुद्धा होताना दिसते. धावसंख्या 1 निवडून एकूण पोहोचली जाईल म्हणजे 15 या आकड्यावरती. 50 रन्स ऑन द बोर्ड, 15 धावा झाल्यात. अजंता हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. हिमालय संघाने टॉस जिंकला होता, आणि जेव्हा धन्यवाद डीजे. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 15 आपण बघतोय. तिसरे षटक गोलंदाज प्रथमेश सज्ज होईल. गोलंदाज प्रथमेश 2 षटकामध्ये 7.50 च्या धावगतीने 15 धावा झाल्यात. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कशा रीतीने गोलंदाजी केली जाते. एवढेच मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. योग्य वेळी माघारी परतला, अन्यथा धोक्याची घंटा निर्माण होऊ शकली असती, परंतु योग्य वेळी माघारी परतलाय फलंदाज. पहिला चेंडू निर्धाव जातोय. मग धावसंख्या स्थिर असेल 15 या आकड्यावरती, आणि प्रथमतः टॉस जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारले हिमालया या संघाने. त्यामुळे टॉस जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारल्यामुळे कमीत कमी धावसंख्येवर समोरील संघाला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा लागेल. बघा तशा रीतीने केलं जात आहे का. एवढेच पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघूया. फलंदाज नितीन साठी बॅटची कडा घेतली जाते. बॅटची कडा घेऊन चला यानंतरचा मॅच तिरुमला आणि अरावली दोन्ही संघांच्या कॅप्टन्सने या ठिकाणी उपस्थित राहायचं. लगेच तिरुमला दीपक आणि अरावली, अरावलीच्या कर्णधाराचं नाव आम्हाला सूचित करायचं इकडे.
थँक्यू. थँक्यू डीजे. चला दीपक, दीपक या. दीपक आपल्या आलेले आहेत, दीपक सुद्धा आलेले आहेत. नाव कळवा फलंदाजाचं नाव. अतुल जाधव यांच्या हस्ते टॉस होतोय. ओके, मेडन षटक इथे कंप्लीट केलं जाईल का, कारण की 5 चेंडू डॉट आलेत आणि आरावली win the toss and decided field first. Thank you. डॉट आणि मेडन षटक इथे कंप्लीट केले जात आहे गोलंदाज प्रथमेश कडून. चला काही करा, थोडीशी घाई करा. 3 लक्षात षटकांचा घ्या. खेळ टीम झाला. मीटिंग घेऊ नये. जे काही प्लॅनिंग करायचे असेल, ए बी प्लॅन जो बनवायचा असेल तो तुम्हाला मैदानाच्या बाहेर. वेळ आपल्याकडे नक्कीच नाही. आपण 2 ते 3 तासांना उशिरानं चाललोय. 9चा वेळ होता, जवळजवळ 11:30 वाजता मॅच सुरू झाल्यात. त्यामुळं आपली स्वतःची स्पर्धा आहे, त्यामुळे वेळ बघा, कारण की रात्री जास्त वेळ होणार नाही याची तसदी घ्यावी लागेल. 12वीची एक्झाम सुद्धा सुरू असल्यामुळं त्याचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल. बघा, कुणाल दळवी हा गोलंदाज आपण या शेवटच्या षटकामध्ये बघतोय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 15 धावा. मेडन षटक तिसरं आलं, त्यामुळे धावसंख्या 15 वरच थांबवली. एक धाव नाही, पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली जाईल. धावसंख्या 16 वर पोहोचवली जाते आणि तिसरं षटक सुरेख हाताळलं जात आहे, कारण की एकही धाव खर्च केली गेली नाही. एवढंच मात्र मिसफिल्ड आहे, यष्टीरक्षकाकडून मिसफिल्ड केली जाते, त्यामुळेच एका धावेमध्ये इजाफा होतोय. धावसंख्येमध्ये वृद्धी होताना बघतोय. धावसंख्या 17, 17 रन, 17 धावा झाल्यात. हे अंतिम षटक आपण बघतोय. धावसंख्या 17. बघा पुढच्या चेंडू, गोलंदाज आहे तुमचे कुणाल दळवी हा गोलंदाज आपण बघतोय. धावसंख्या 17. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 2 चेंडू टाकून झालेत. धावसंख्या 17. बघा तिसरा चेंडू पुन्हा एकदा फील्ड केला जाईल, त्या दरम्यान 1 धाव घेतली जाते.
बॅटर नेम भावेश व धावसंख्या 18. धावसंख्या आपण बघतो तुम्ही जस 18 धावा. भावेश हा फलंदाज पुढच्या 5व्या क्रमांकावरती आलाय. धावसंख्या 18. एवढेच चांगला फटका खेळून काढलाय आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. थांबा 2 मिनिट पंच. पंच 2 मिनिट. न्यू बॅट्समन नितीन. धावसंख्या 19. 90 रन्स. आणि पुन्हा एकदा विकेट. वीस धावांचं टार्गेट. 20 धावांचं टार्गेट असेल. समोरील संघाला 20 धावांचं टार्गेट उभं केलं जात आहे. चला लगेच 2 फलंदाज जातील आणि दोन्ही फलंदाजांची नावं कळवायची आहेत. ओके 2 सलामी रोहित आणि समेश. तर गोलंदाजी मार्कवर गेल्या सीझनचा मॅन ऑफ द सिरीज ठरलेला खेळाडू तुमचे राकेश. पहिला चेंडू यावेळेस एका धावेसाठी चेंडू खेळून काढला जाईल. नो चेंडूची घोषणा होताना दिसते. नो चेंडूची घोषणा. नो +1 एकूण 2 धावा. नो +1 एकूण 2 धावा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 1 धाव या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती घेतली जाईल. ओके 20 धावांचं टार्गेट आहे. प्रति षटक 5 धावांची गरज आहे.
यावेळेस पुन्हा एकदा सुरेखरित्या खेळून काढला जातो चेंडू. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक वेगवान धाव कंप्लीट केली जाईल आणि धाव संख्या एकीने पुन्हा एकदा वाढून जाऊन पोहोचेल ती म्हणजे 2 या आकड्यावरती. बघूया 20 धावांचं आव्हान आहे. प्रतिषेधक 5 धावांची फक्त आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती जरी एक धाव घेतली तरी सुद्धा सहज सोपा विजय नोंदवला जाऊ शकतो. बघा तसं काय होतं दिसतंय का? कारण की समोर राकेश हा गोलंदाज आपण बघतोय जो ठरला होता मॅन ऑफ द सिरीजच्या मानकरी गेल्या सीझनचा, त्यामुळेच या गोलंदाजाकडे लक्ष असेल. बघा 2 चेंडूवरती 2 धावा. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा हा चेंडू असेल. कोणती धाव नसेल या चेंडूवरती, चेंडूच जाईल निर्धाव. आणि याच प्रदर्शनाच्या बळावर गेल्या सीझन मध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता हा खेळाडू. एवढंच बघा तसंच काही प्रदर्शन केलं जाईल का? आणि पूर्ण अजंता संघाला त्याच कामगिरीची आशापेक्षा असेल ती म्हणजेच राकेश कडून. बघा आशेनुसार अपेक्षेनुसार गोलंदाजी होताना दिसतंय का? धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. बघा एक फलंदाज इथे बाद झालाय. पुढचा फलंदाज आपण बघतोय कुणाल हा फलंदाज जातोय 3ऱ्या क्रमांकावरती आणि सुरेख गोलंदाजी राकेश या गोलंदाजाकडून बघायला मिळते. 4 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने आणि चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही कारण की फक्त 2 धावा. यावेळेस पुढचा फलंदाज आपण बघतोय कुणाल हा फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती जातोय. 5व्या चेंडूला सामोरा जाईल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. जबरदस्त गोलंदाजी केली जाते आपल्या त्याच घातक फॉर्म मध्ये, त्याच लय मध्ये गोलंदाजी केली जाते ती म्हणजेच गोलंदाज राकेश या गोलंदाजाकडून. सुरेख गोलंदाजी फक्त 2 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या षटकामध्ये. बघा अंतिम चेंडूवरती पुन्हा एकदा धाव घेतली जाईल का? आणि हा चेंडू पुन्हा एकदा सुरेखरित्या हाताळला जाईल. निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरीने षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाची अखेरीस एकूण धावसंख्या लागली जाते ती म्हणजेच 2 धावा. बघा या वर्षामध्ये ड्रोन सुद्धा आपल्याला कव्हर करतोय ही टुर्नामेंट आणि जबरदस्त असं नेटनेटकं आयोजन कुणाला आपल्याला नकुल आपल्याला बघायला मिळतंय. स्कोर झालाय 2 धावा. पहिला चेंडू. पहिल्या बॉलवर धावा किती पंच? 1. धावसंख्या 1ने पुन्हा एकदा वाढून जाऊन पोहोचेल ती म्हणजे 3 या आकड्यावरती. आणि पुन्हा एक धाव, पुन्हा एक धाव घेतली जाते. धावसंख्या 4. मग या 20 धावांचा पाठलाग इथे केला जातोय तो म्हणजेच पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा धाव तर कंप्लीट होईल का? यावेळेस निर्धाव चेंडू जाईल. वेगवान वेगवान प्रचंड भन्नाट वेग इथे गोलंदाजाकडे आपण बघतोय. आणि एक धाव, पुन्हा एकदा एक धाव घेतली जाईल या चेंडूवरती. धाव संख्या 5. चेंडूने बॅटची कडा घेतली होती त्यामुळेच एक धाव दिली जाईल. धाव संख्या आपण बघतो ती म्हणजेच धाव संख्या आपण बघतोय 5 धावा. आणि जबरदस्त वेग दिसतोय तो म्हणजेच या गोलंदाजाकडे. ज्या रीतीने गोलंदाजी केली जाते अरविंद कडून खूपच प्रचंड भन्नाट वेग आपण बघतो. त्यामुळे फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये यश तिथे संपादन केले जाते गोलंदाजाकडून. धाव संख्या आपण बघतो ती म्हणजेच 5. पुन्हा 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 हा सुद्धा वेग जबरदस्त होता. इथे 2 षटकांचा खेळ झालाय आणि या चेंडूवरती पंच एक धाव.
त्यामुळेच धावसंख्या पोहोचली जाईल 6. दोन षटकांचा खेळ झाला. धावसंख्या 6. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. थोडीशी घाई करा. ओके, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 14 धावांची आवश्यकता. एवढंच पहिला चेंडू पहिली धाव सुद्धा घेतली जाईल. धावसंख्या पुन्हा एकदा एकनी ऍड केली जाईल. एकनी वाढून जाऊन पोहोचेल ती 7 या आकड्यावरती. 7 धावसंख्या लागली जाते. डेड बॉल असेल. एवढेच पुन्हा एक धाव. धावसंख्या पोहोचली जाईल ती म्हणजेच 8. 8 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने चेंडू खेळून काढला जाईल. जर थोडीशी घाई झाली असती, थोडासा थ्रो फास्ट झाला असता तर फलंदाज बाद सुद्धा होऊ शकला होता. थोडीशी धीरंगाई होताना दिसते. त्या दरम्यान एक धाव सुद्धा कंप्लीट करण्याचा वेळ दिला फलंदाजांना आणि कंप्लीट धाव सुद्धा होताना दिसते. या प्रति चेंडू एक धाव. यावेळेस मात्र नो चेंडूची घोषणा केली जाते. नो चेंडू, नो चेंडू. त्या दरम्यान एक धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल. 9+1 एकूण 2 धावा. 9+1 धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच 11. खूपच वेगवान फटका. पंच परत हा चेंडू सुद्धा नो का पंच. नो चेंडू. पुन्हा एक धाव. धावसंख्या 12 वर पोहोचवली जाते. धावसंख्या 12. फक्त 8 धावांची आवश्यकता. आणि या दरम्यान पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या पुन्हा एकदा एक वाढून जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 7 धावांची फक्त आवश्यकता आहे. हिमालय संघाला 7 धावांची आवश्यकता फक्त राहिली. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. त्यामुळेच कोणती धाव नसेल. 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 चेंडू शिल्लक. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. हिमालय संघाला 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. बघा 7 धावा काढल्या जातील का. पुन्हा पुन्हा तीच चुकी. वारंवार त्याच चुका इथे गोलंदाजाकडून झाल्या. त्यामुळेच इथे बॅकफुटवर ढकलला जाईल. ते म्हणजेच गोलंदाजाला 9+1 एकूण 2 धावा. धावसंख्या पोहोचली जाईल. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 धावांची गरज. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. हिमालय संघाला हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 4 धावांची. थोडीशी घाई करा. पंचांनी सुद्धा थोडंसं सहकार्य. पंच थोडीशी घाई करायची. हे सामना लवकरात लवकर जेवढा आटोपला जाईल. थोडीशी घाई करा जेणेकरून सामना जेवढा लवकर संपला जाईल तेवढं बरं होईल. कारण की बरेच सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला एकाच दिवसामध्ये सर्व सामने खेळवायचे. त्यासाठी थोडीशी घाई करा. प्रत्येक खेळाडूने सहकार्य करायचं आहे. बघूया पुढचा गोलंदाज नितीन आपण बघतोय. पहिला चेंडू आणि एक धाव. घ्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 3 धावांची गरज असेल.
वेगाने फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, धावबाची संधी असेल आणि धाव बाद होईल फलंदाज. निश्चितच जर 1-2 निर्धाव अजून सुद्धा चेंडू आले तर गोलंदाज कमबॅक करू शकतो. चार बॉल 3 रन्स, 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. चार चेंडूचा खेळ शिल्लक, 3 धावांची आवश्यकता. निर्धाव चेंडू निश्चितच येईल का? सरळ दिशेने चेंडू सीमारेषेकडे जातोय, परंतु 1 धाव या चेंडूवरती घेतली जाईल. सामन्यामध्ये टीव्ही स्टँडर्ड प्रत्येक चेंडूवरती बघायला मिळतो. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 2 धावांची आवश्यकता. निश्चितच जर 1 डॉट डिलिव्हरी आली तर सामना समान अवस्थेमध्ये येऊन ठेवेल. 3 चेंडूचा खेळ शिल्लक, 2 धावांची गरज. बघा येईल का निर्धाव चेंडू? गोलंदाज नितीन पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक मॅजिक डिलिव्हरी टाकावी लागेल आणि मॅजिक डिलिव्हरी टाकली जाते. त्रिफळाचीत केले जाते. फलंदाजाला 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 2 धावांची गरज. दोन चेंडूचा खेळ शिल्लक, 2 धावांची आवश्यकता. थोडीशी घाई करा मित्रांनो, बराचसा उशीर होतो या सामन्याला. उशीर बराचसा झाला या सामन्याला. थोडीशी घाई करा, थोडीशी घाई करा. बराचसा विलंब होतो या सामन्याला. घाई करा थोडीशी. कमिटी मेंबर असो किंवा खेळाडू असो, प्रत्येकाने सहकार्य करून थोडीशी घाई करा. चला यानंतर सज्ज राहायचं आहे. तिरुमाला आणि अरावली. सुशील काकडे आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, त्यामुळे संघाला तयार ठेवायचं आहे यानंतरच्या मॅच साठी. सुशील काकडे आणि दीपक जाधव आपल्या संघांना, आपल्या टीमला तयार ठेवायचं आहे. यानंतरचा मॅच तिरुमाला टायगर्स आणि अरावली फायटर्स. घाई करा, फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 धावीची गरज आहे. मग 1 धाव इथे कंप्लीट होताना दिसते. 9 चेंडू जर नसेल तर सामना बरोबरीच झालाय. 1 चेंडू आणि 1 धावीची गरज असेल. 1 चेंडू. एक चेंडू आणि 1 धावीची गरज. शेवटचा निर्णायक चेंडू. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण बघतोय तुमचे कुणाल. आणि झेल टिपला जातोय.
चला चला सुशील काकडे आपला संघ इन करा. आरावली आरावली खेळाडू चला मैदानामध्ये. दीपक जाधव